आघाडी आणि युती ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करते. ज्या ज्या ठिकाणी त्यांना महत्वाच्या जागा वाटत असतील, जिथं महानगरपालिका ज्या त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या आहेत, त्यांच्या दृष्टीने अस्तित्वाच्या आहेत, त्या टिकवल्याच पाहिजे, तेवढा शहाणपणा दोन्ही बाजूने दाखवला जाईल. जिथं विरोधकच शिल्लक नसतील त्या ठिकाणी स्वबळाची भाषा ही केली जाईल. आपण जसं सांगितलं की पूर्वी जशा प्रकारचे आता 2 गट असतील तालुक्यात आणि ते गट जर आता एकत्रितपणे निवडणूक लढत एकाच पक्षाकडे असतील तर त्यांना त्या ठिकाणी तशी सवलत पण दिली जाईल. म्हणजे आपण त्याला एक राजकीय सवलत म्हणता येईल. आणि आजपर्यंतचा एक जो तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जर मागोवा घेतला तर जो निवडून येतो त्याचा स्वीकार सहजपणे त्या नेतृत्वाकडून हा केला जात असतो. त्यामुळे तशा प्रकारची एक सैल राजकीय युती या सैल स्वरूपातील असतील. त्यात काय खूपच परिदृढपणा नसेल. एक लवचिक स्वरूपात ती दोघीकडून त्या स्थानिक नेतृत्वाला तशी संधी दिली जाईल असं मला वाटतं.